थेट जाऊया मालवणी परिसरामध्ये ज्या ठिकाणी रामनवमी निमित्तानं आता शोभायात्रा निघालेली आहे। आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। भूषण शिंदे यांच्याकडे जाऊया। भूषण, काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? शोभायात्रा गेल्या वर्षी सुद्धा निघालेली होती, अगदी यावर्षी देखील मालवणी या ठिकाणी आता या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राम जानकी मंदिरापासून ही शोभायात्रा निघालेली आहे। कुठं आता ही शोभायात्रा पोहोचली आहे आणि कसा माहोल दिसतोय? नक्कीच लागवी, रामनवमी निमित्त आज ही मालवणीमध्ये शोभायात्रा निघालेली आपण पाहू शकता। सध्या तरी संपूर्ण रस्त्यावरती अंधार करण्यात आलेला आहे। रस्त्याच्या ज्या लाईट्स आहेत त्या बंद केलेल्या आहेत। पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव या संपूर्ण लाईट्स बंद केलेल्या आहेत। आता जी शोभायात्रा आहे ती अगदी नूर मस्जिद म्हणून आहे, त्या मस्जिदच्या समोरून ती संपूर्ण यात्रा जात आहे। आणि एकंदर संपूर्ण यात्रा जर पाहिली तर कुठेतरी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। मागील वर्षी जेव्हा आपण यात्रा निघाली होती तेव्हा याच दरम्यान काहीसा तणाव आपल्याला पाहायला मिळाला होता, काहीसा गालबोट या संपूर्ण यात्रेला लागलं होतं। मात्र यावर्षी संपूर्ण काळजी ही पोलिसांनी घेतलेली आहे। अगदी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आपल्याला तैनात पाहायला मिळत आहे। मोठी गर्दी जरी असली तरी सुद्धा पोलिसांची संख्या देखील तेवढीच मोठी आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी चोख पोलीस बंदोबस्तामध्ये संपूर्ण दुतर्फा पोलीस बंदोबस्त आहे आणि अगदी संपूर्ण यात्रा ही अगदी धीम्या गतीने संपूर्ण जी मस्जिद आहे त्या मस्जिद समोरून पुढे सरकत आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण आपल्याला माहोल पाहायला मिळत आहे। सध्या तरी संपूर्ण पोलिसांनी सूचना दिल्याप्रमाणे संपूर्ण मस्जिदच्या लाईट्स या देखील बंद केलेल्या आहेत, संपूर्ण रस्त्याच्या लाईट्स देखील बंद केलेल्या आहेत। त्यामुळे संपूर्ण काहीसा जो संपूर्ण परिसर आहे तो काहीसा वेगळा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदर संपूर्ण गर्दीने संपूर्ण परिसर खुलून निघालेला आहे। प्रत्येकाच्या हातात भगवे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रत्येकजण अगदी ढोल ताशाच्या पथकावर नाचत आहे, की ढोल ताशांचा गजरात नाचत आहे आणि ढोल ताशाचे पथक असतील, लेझिमचे पथक असतील, अशा प्रकारे संपूर्ण हे जे संपूर्ण यात्रा आता पुढे सरकत आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण अगदी आता मस्जिद समोर आहोत। आपण पाहू शकता आपल्या फ्रेममध्ये मस्जिद जी आहे, सध्या तरी या संपूर्ण मस्जिदच्या ज्या लाईट्स आहेत, जे दिवे आहेत ते संपूर्ण बंद केलेले आहेत आणि एकंदर संपूर्ण मस्जिदच्या समोरून संपूर्ण यात्रा आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळत आहे। अगदी रामाची पालखी जी आहे त्या पालखी आपण पाहू शकता अगदी टाळ मृदुंगाच्या नादामध्ये काही नागरिक जे आहेत ते या संपूर्ण यात्रेला पुढे सरकवत आहेत आणि एकंदर पुढे सरकत आहे। अगदी मस्जिदच्या समोरून ही यात्रा पुढे सरकत आहे आणि एकंदर काहीसा पोलीस बंदोबस्त असल्या कारणाने कुठेही कोणत्या प्रकार अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त आहे। मात्र सध्या संपूर्ण यात्रा पुढे सरकत आहे। लागवी, निश्चित साधारणतः किती पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे? भूषण, आपण दृश्यातून पाहू शकतो पोलिसांनी अक्षरशः या सगळ्या परिसरामध्ये कडक केलेले आहे आणि चोख तगड्या बंदोबस्तामध्ये ही सगळी शोभायात्रा पुढे मार्गस्थ होताना दिसते। साधारणतः किती पोलिसांचा फौजफाटा या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलाय आणि त्यालाच जोडून पुढचा महत्त्वाचा मुद्दा, ज्या ठिकाणी आता वीज पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून खंडित करण्यात आलाय, कधीपर्यंत सुरळीत केला जाईल? नक्कीच लागवी, मागील वर्षी संपूर्ण यात्रेमध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी काहीसा गालबोट लागलं होतं, काहीसा तणाव निर्माण झाला होता। त्यामुळे यावर्षी पोलिसांनी संपूर्ण खबरदारी ही घेतलेली आहे। संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा पोलीस प्रशासन जे आहे, पोलीस जे बंदोबस्त आहे तो तैनात केलेला आहे। अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत, अगदी कॉन्स्टेबलपर्यंत संपूर्ण पोलीस बंदोबस्त आहे। प्रत्येकाच्या हातामध्ये लाठ्या काठ्या दिलेल्या आहेत, जेणेकरून कोणत्याही अनुचित प्रकार घडला तर तो ताबडतोब नियंत्रणात आणता येईल अशा प्रकारे संपूर्ण काळजी पोलिसांनी घेतलेली आहे। सध्या तरी संपूर्ण महिला असतील, लहान मुलं असतील, सर्व नागरिक असतील, हे मोठ्या जल्लोषात मोठ्या उत्साहात या संपूर्ण यात्रेमध्ये सहभागी झालेला आहे। सध्या तरी संपूर्ण यात्रा जी आहे ती मस्जिदच्या समोरून जात आहे। नूर मस्जिद जी मालवणी परिसरात आहे त्या मस्जिदच्या समोरून संपूर्ण यात्रा पार पडत आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। लहान मुलं मोठ्या जल्लोषात मोठ्या उत्साहात लेझिम खेळत आहेत आपण पाहू शकता आणि एकंदर जर पाहिलं तर यात्रेच्या अगदी शेवटी जर पाहिलं तर 11 फुटी रामाची मूर्ती आहे, ती मूर्ती देखील अगदी थोड्याच वेळात संपूर्ण यात्रेच्या समोरून जी मस्जिद आहे त्या मस्जिद समोरून पार पडला आणि अशा प्रकारे संपूर्ण यात्रा ही आता पुढे सरकत आहे आणि साधारण 3 ते 3.5 किलोमीटरचं अंतर आहे। ही जर पाहिलं तर जानकी राम मंदिर ते संपूर्ण रामलीला मैदान ज्या संपूर्ण या दरम्यान 3 ते 3.5 किलोमीटरचं अंतर आहे। मात्र साधारण संध्याकाळी 5 वाजता सुरू झालेली यात्रा ही अद्यापही दीड ते 2 किलोमीटरचं फक्त अंतर पार पडलेलं आहे। त्यामुळे अजूनही तास ते दीड तास संपूर्ण यात्रा लागणार आहे संपूर्ण रामलीला मंदिरामध्ये पोहोचायला। मात्र सध्या तरी संपूर्ण यात्रा पुढे सरकत आहे। या दरम्यान 3 मस्जिद लागतात, त्यातील पहिली मस्जिद जी आहे ती नूर मस्जिद। सध्या तरी संपूर्ण नूर मस्जिद समोरून ही संपूर्ण यात्रा पार पडत आहे आणि एकंदर संपूर्ण जल्लोष उत्साह पाहायला मिळत आहे। मात्र पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्याचे दिवे आहेत ते दिवे बंद केलेले आहेत आणि एकंदर संपूर्ण हा रस्ता जो आहे तो काहीसा अंधार आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदर संपूर्ण यात्रा जी आहे ती पुढे सरकत आहे। लागवी, भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।